नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे, रोकठोक अर्जुन डोंगरे या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या प्रत्येकाच्या हक्काचा विषय घेऊन तुमच्यासमोर येत आहे. आपल्या चॅनलवर आजपासून मी एक नवीन सदर सुरू करत आहे, ज्याचे नाव आहे माझा गाव माझा अभिमान. आणि या सदराखाली आज मी माझं स्वतःचं गाव कारेगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामपंचायतीच्या कामाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडणार आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक आकस नाही किंवा कोणाला त्रास व्हावा, कोणाची नाहक बदनामी व्हावी असा कोणताही चुकीचा हेतू नाही. माझा उद्देश एकच आहे, आपल्या गावचा विकास आणि गावामध्ये पारदर्शकता यावी. मी आज कारेगावच्या तमाम ग्रामस्थांना आणि विशेष माझ्या तरुण मित्रांना, युवा वर्गांना एक जाहीर आवाहन करण्यासाठी आलो आहे. आज मी ग्रामपंचायतचे कागदोपत्री दाखवलेल्या किंवा केलेल्या कामाची एक यादी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, हे काम खरोखरच आपल्या गावामध्ये झालं आहे का? मित्रांनो, जर गावात हे काम झालं असेल तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कामाचा दर्जा काय आहे. काम फक्त नावापुरतं झालं आहे की ते गव्हर्नमेंटच्या नॉर्म्समध्ये झालेलं आहे, याची आपण शहानिशी करावी व हे पाहणे एक गावकरी म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीकडे येणारा हा निधी, हा पैसा कोणाच्या खिशातील नसतो. तो तुमच्या आमच्या घाम गाळून भरलेल्या टॅक्समधून, करामधून जमा झालेला पैसा असतो. त्यामुळे या पैशाचा आणि कामाचा हिशोब विचारणं हे आपले कायदेशीर कर्तव्य आहे. तर मग चला पाहूया ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे वर्णन. मित्रांनो, 15 वित्त आयोगाप्रमाणे दरडोई म्हणजे पर पर्सन 997 रुपये केंद्र शासनाकडून निधी दिला जातो. आपल्या गावची रेकॉर्डप्रमाणे लोकसंख्या आहे 1808. तर आपल्या प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये 17,30,256 रुपये हे 15व्या वित्त आयोगामार्फत आपल्या ग्रामपंचायतीला निधी मिळतो. और इतर राज्य सरकार, ग्रामपंचायत, इतर निधी वेगळाच आहे. तर मी तुम्हाला एक थोडासा अभ्यास करून काढलेला आहे कामाचा प्रकार ग्रामपंचायतीने केलेल्या, त्याचे थोडेसे वर्णन करतोय. ते आपण काळजीपूर्वक ऐकावे अशी विनंती करतो. बाबा, कामाचा प्रकार: स्ट्रीट लाईट बसवणे, एकूण खर्च 81,962 रुपये. ठेकेदार पैसे कुणाला दिले? साई सोलर अँड मल्टी सर्व्हिस, वैभव, दिलीप, पाथर्डी. दिनांक, याचं व्हाउचरचा दिनांक आहे 10 जानेवारी 2026. तर दुसरे कामाचं स्वरूप: CCTV बसवणे. अंगणवाडीला आपल्या गावामध्ये CCTV बसवण्यात आले बघा. तर त्याचा एकूण खर्च आहे 63,800 रुपये. ठेकेदाराचं नाव तोच साई सोलर आणि दिनांक 10 जानेवारी 2026. तर दुसरं, इंटरॲक्टिव्ह पॅनल खरेदी करणे. एकूण खर्च 95,500 रुपये. ठेकेदार साई सोलर, दिनांक 13 जानेवारी 2026. आता दुसरा कामाचा स्वरूप आहे गाव अंतर्गत रस्ता दुरुस्ती. एकूण खर्च 1,13,301. कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव आहे परमेश्वर दत्तू चितळे. बिल पास झाले बघा 26/8/2025 ला. दुसरं एक आहे समाज मंदिर दुरुस्ती करणे, 8,514. कॉन्ट्रॅक्टदार परमेश्वर संजय शिरसाट. दिनांक 23/8/2025. परत समाज मंदिर दुरुस्ती करणे 4,298.
पैसे वर्ग कारेगाव ग्रामपंचायत होल्डिंग अकाउंटला झालेले आहेत 23/8/2025. तिसरं काम समाज मंदिर दुरुस्ती करणे 50,018 रुपये. कॉन्ट्रॅक्टदार परमेश्वर संजय शिरसाट. दिनांक 23/8/2025. आता दुसरा परत गावाअंतर्गत रस्ता दुरुस्ती परत 1,13,301चं बिल पास झालेलं आहे. तो कॉन्ट्रॅक्टदार परमेश्वर दत्तू चितळे. दिनांक 23/8/2025. 1,13,000चं 26/8ला बिल पास झालं आणि दुसरं 1,13,301चं 23/8ला बिल पास झाले. परत गावांतर्गत रस्ता दुरुस्ती 9,851 रुपये. कारेगाव ग्रामपंचायत होल्डिंग अकाउंट. दुसरं परत 19,000 गावांतर्गत रस्ता दुरुस्तीच 19,704. कॉन्ट्रॅक्टदार परमेश्वर चितळे. आता ASK मानधन म्हणून 16,370चे आपले सरकार केंद्राला 23/8/2025ला खात्यातून पैसे गेलेले आहेत. आता सॉफ्टवेअर खरेदी केले ग्रामपंचायतने. सॉफ्टवेअर खरेदी केले बघा 15,000ला. तर कुणाकडून केले? सिद्धेश्वर सॉफ्टवेअर 20 फेब्रुवारी 2025ला. DSG 5,000 रुपये आनंदी कॉम्प्युटर्सकडून 19 फेब्रुवारी 2025ला केलं आहे. ASK मानधन 26,074 रुपये आपले सरकार सेवा केंद्र 19 फेब्रुवारी 2025. आता वॉल कंपाऊंड बनवले आपल्या गावाच्या ठिकाणी पुढे वॉल कंपाऊंड बनवलेले बघा. त्याचा खर्च आहे 92,254 रुपये. तर कॉन्ट्रॅक्टदार आहेत परमेश्वर शिरसाट 19/2/2025. दुसरं परत वॉल कंपाऊंडचंच बिल आहे 7,851. हे कारेगाव ग्रामपंचायत होल्डिंग अकाउंटला आहे 19 फेब्रुवारी 2025ला. आणि तिसरं एक वॉल कंपाऊंडचंच बिल आहे 15,703 परमेश्वर शिरसाट या कॉन्ट्रॅक्टदारला दिले गेले पैसे 19 फेब्रुवारी 2025ला. तर आपल्या गावातील अंगणवाडी डिजिटल करणे. आता पहिलं अंगणवाडी CCTV 63,800 रुपयाची बसवली. आता परत अंगणवाडी डिजिटल केली. त्या डिजिटलसाठी 63,874 रुपये परमेश्वर चितळे या कॉन्ट्रॅक्टदारामार्फत करण्यात आलेलं आहे काम. आणि 19 फेब्रुवारी 2025ला ते पैसे त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत. आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास साहित्य पुरवणे याचे 30,000 रुपयाचं प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात साहित्य पुरवलेलं आहे. ते कोणाकडं पैसे कोणाला वर्ग केले आहे? साई सोलर मल्टी सर्व्हिस वैभव दिलीप पाथर्डी 19 फेब्रुवारी 2025. हा व्हिडिओ मित्रांनो थोडा मोठा होईल पण कृपा करून या व्हिडिओचे पूर्ण लक्ष देऊन ऐका. आता दुसरा कामाचा प्रकार आहे ZP शाळा डिजिटल करणे 98,292. कॉन्ट्रॅक्टदार आहेत परमेश्वर संजय शिरसाट आणि कारेगाव ग्रामपंचायत होल्डिंग अकाउंटला पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत ते 19 फेब्रुवारी 2025ला. आता गावामध्ये परत एकदा LED दिवे बसवलेत बघा. LED दिवे बसवले 99,000चे. तर ते पैसे कुणाला दिलेत? साई सोलर 15/11/2023ला. शिशी रस्ता करणे 1,31,660 रुपयाचा आपल्या गावामध्ये रस्ता झालेला आहे. शिवनाथ नामदेव हिंगे या कॉन्ट्रॅक्ट मार्फत 26 बिल पास झाले 26/3/2024ला. आता परत गावामध्ये सोलर बसवलेत बघा. कुठे बसवलेत आता बघा तुम्ही. सोलर बसवलेत 1,20,000चे. तर ते ठेकेदाराचं नाव आहे. त्या पैसे दिलेत आपण सोलर साई वैभव दिलीप 19 फेब्रुवारी 2025ला. एक सायकल रिक्षा खरेदी केली आहे ग्रामपंचायतने. सायकल रिक्षा माझ्या काय निदर्शनात आलेली नाही सायकल रिक्षा कुठं काय पण केलेली आहे तर बिलाप्रमाणे. तर 50,000ची सायकल रिक्षा आहे बघा. ती साई सोलर यांच्याकडूनच केलेली आहे. 15 ते किती तारखेला केली? 15 नोव्हेंबर 2023ला केलेली आहे. दुसरं पेवर ब्लॉक बसवलेत आपल्या गावामध्ये. कुठं पेवर ब्लॉक 1,13,245 रुपयाचे सुमित तरवडे आणि सतीश राठी यांच्याकडे ते पैसे वर्ग झालेले आहेत आपल्या ग्रामपंचायतच्या खात्यावरून 13/3/2023ला. तर इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी करणे, प्रिंटर खरेदी करणे आणि कॉम्प्युटर खरेदी करणे हे 1,09,500 रुपयाचे खरेदी झालेलं आहे. साई सोलर वैभव दिलीप यांना दिलेलं आहे. ते कधी 13 जानेवारी 2026 रोजी. तर ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती. ग्रामपंचायत कार्यालयाची दुरुस्ती झालेली आहे 3 लाख रुपये खर्च करून.
सुमित संजय तरवडे या कॉन्ट्रॅक्टर मार्फत ग्रामपंचायत कार्यालयाची दुरुस्ती झालेली आहे. आता समाज मंदिर सुशोभीकरण करणे, समाज मंदिराला आपल्या सुशोभीकरण करण्यासाठी 68,000 रुपयाचा बिल पास झालेलं आहे. तर आदर्श कन्स्ट्रक्शन या कॉन्ट्रॅक्टरला बंदिस्त गटार करणे 3,92,000, बंदिस्त गटारासाठी 3,92,000चा खर्च आपल्याला आलेला आहे. ते ठेकेदाराचं नाव आहे शिवनाथ नामदेव हिंगे. तर दुसरं एक आहे झेडपी शाळा दुरुस्ती करणे 48,448 रुपये, कॉन्ट्रॅक्टर सुमित तरवाडे. सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक शौचालयाचा खर्च 82,427 रुपये, कॉन्ट्रॅक्टदार सुमित तरवडे. दुसरं सार्वजनिक शौचालय खर्च आहे 1,00,000 रुपये, ते कॉन्ट्रॅक्टर सुमित आणि सतीश राहाटी नावाचे कॉन्ट्रॅक्टर मार्फत ते काम करण्यात आलेलं आहे 13 मार्च 2023ला. आता गावाअंतर्गत LED दिवे बसवणे, गावाअंतर्गत LED दिवे बसवलेत बघा 98,383 रुपये. ते पुन्हा कॉन्ट्रॅक्टर समर्थ भक्ती इलेक्ट्रिक्स इथून खरेदी केलेले आहेत. परत ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, परत ग्रामपंचायत कार्यालयावरती 3 लाखाचं एकदा ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती केली, परत खाली ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती 1,95,884, कॉन्ट्रॅक्टदार सुमित संजय तरवाडे 17 फेब्रुवारी 2022चा. आता मागासवर्गीय वस्तीत LED बसवणे, मागासवर्गीय वस्तीमध्ये LED बसवण्यासाठी 68,748 रुपयाचं खरेदी करण्यात आलेले समर्थ भक्ती इलेक्ट्रॉनिक्सकडून. तर मी LED बद्दल बोलतो की LED मी माझ्या घराच्या बाजूला 2 इलेक्ट्रिक पोल आहे, तिथं वारंवार मी सांगितलं संबंधित लोकांना की माझ्या घराच्या बाजूला ते 2 दिवे बसवा, पण अद्यापपर्यंत ते दिवे अजून काय बसवलेले नाहीत. पण याच्यावर लाखो रुपये खर्च झाला आहे. तरी एक सामान्य नागरिकाला बघा अशा ग्रामपंचायतच्या सेवेतून वंचित ठेवण्यात येत आहे बघा. आता दुसरं पेवर ब्लॉक झेडपी स्कूलला 1,00,000 रुपयाच्या सतीश राटे आणि सुमित तरवडे या कॉन्ट्रॅक्टर मार्फत झालेला आहे. एक आणि फॉगिंग मशीन पण घेतले आपल्या गावासाठी 49,400 रुपये साई सोलर यांच्याकडून घेतलेला आहे 13 नोव्हेंबर 2021 रोजी. हा अशा आजचा एक छोटासा एक तुम्हाला मी एक हे दाखवलं आहे बघा, हे आपल्या गावामध्ये कामाचं स्वरूप कसं कसं केलं आहे. काय अजून इथं थोडी हे काय म्हणते इथं झलक है बाकी अभी तो फिल्म बाकी आहे, आगे बहुत आएगा. बघा तुम्ही कसं काय तुम्हाला वाटतंय ते मित्रांनो. आणि मी शेवटी तुम्हाला एक आवाहन करतो, तर माझ्या कारेगावच्या तरुण मित्रांना आणि ग्रामस्थांना ही होती ती कामे जी आपल्या गावच्या विकासासाठी करण्यात आली आहेत ती दाखवण्यात आली आहेत. आता तुमची पाळी आहे. मला तुम्ही सांगा तुमच्या गल्लीत तुमच्या गावात हे काम व्यवस्थित झालं आहे का, कामाचा दर्जा कसा आहे. जर झालं नसेल तर ते पण मला सांगा. आपल्या गावाला जर आदर्श बनवायचे असेल तर आपल्याला रोखठोक प्रश्न विचारावेच लागतील. जागरूक नागरिक बना, गावच्या विकासात भागीदार व्हा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पुन्हा भेटूया माझा गाव माझा अभिमानच्या पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.